स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। साक्षात् परब्रह्म तस्मै नमः। श्री स्वामी समर्थ, भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्, ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्। कर्मजेति गोविन्दं प्रभाते परदर्शनम्। माझं नाव वैष्णवी नवनाथसिंग परदेशी। आज मी सुविचार म्हणणार आहे। वाचेल तर वाचाल, वाचाल तर वाचाल। टाळ्या वाजवा। पुढे थोडासा हा बेटा पुढे बोल, हा बोलू दे ना। मोठ्याने बोलशील बेटा। सांग। एक होता लाखोटोडा, लाट गेला तो जंगलात गेला। छान। आणि लाकडे तोडू लागला। लाकूड तोडत असतो, हा त्याची खुणा पाण्यामध्ये पडली। पुढं नंतर कुऱ्हाड का? हा मग तो काय म्हटला? नाही नाही म्हटला ना? नाही मॅम, तो म्हणाला नाही माझी लाकडी आहे। मग ती देवीने लाकडी आणली सांग ना, पुढे। हा सांग। मग त्याच्यानंतर ती छान सांग देवी ते। प्रसन्न झाली आणि सगळ्या देऊन दिल्या। का? छान। काय वाजव? टाळ्या वाजवा। पुढच्या रविवारी सांगशील बेटा। हा पुढच्याच रविवारी। असं गाव होतं, त्याच्यामध्ये एक आचार्य राहत होते। त्यांचा प्रिय शिष्य चंद्रगुप्त होता। चंद्रगुप्ताला एक राजपुत्र, तो चंद्रगुप्ताला खूप त्रास द्यायचा। तेव्हा चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्य यांना नाव सांगितले। आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्तास फक्त एक अभ्यास दिला, वृक्षाचे वाळलेले पानं जमा करायला। सगळे ते राजपुत्राचे मित्र आणि तो खूपच हसत होते। चंद्रगुप्ताने काहीच ध्यान नाही दिलं। तो संध्याकाळ झाली तेव्हा तो गेला आचार्य चाणक्य यांच्या घरी। आचार्य चाणक्य यांचा दरवाजा खिडकी बंद होता। तेव्हा तो छतावरून चिमणी भरून कुदून गेला। छान। तो लाकूड तोडत बसायचा, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली। तो मेला, मग तिथे देवी आली। ती बोलली, काय झालं बाळा तुला? माझी कुऱ्हाड पाण्यात पडली। चांदीची कुऱ्हाड काढली। मग त्याने पाण्यात उडी मारली। मग त्याने चांदीची कुऱ्हाड काढली। मग त्याने अशी उचलली ती कुऱ्हाड आणि काढली। ही का बाळा तुझी कुऱ्हाड नाही? मग तिने सोन्याची आणली। त्याने आर्यन शांत बस. हाताला दिली, आर्यन शांत बस बोल. उडी मारली आणि मग सोन्याची काढली। ही का बाळा तुझी कुऱ्हाड नाही? आणि परत चष्मा घालून जा ना. उडी मारली। चष्मा घालून जा. मग त्याने लाकडाची काढली। तो बोलला, ही का बाळा तुझी कुऱ्हाड नाही? लाकडाची होती ना.
गोधनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज मन होते नाम घेता फुगाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. सीताकांत स्मरण जय जय रघुवीर समर्थ.